राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीच्याशी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच आहे आत्माप्त काम, तरी नमन कोणा करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होयाधिकरण, तेची वंदू श्री चरणा श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चला विचार सागर तरंग चौथा, परिच्छेद 49, विशिष्टावर प्रतितीत होणाऱ्या विशेषणाच्या व विशेष्याच्या धर्माचा व्यवहाराचा भेद। विशिष्टावर म्हणजे जीवावर। कधी कधी विशेषणाचे धर्म विशिष्टावर जातात आणि कधी कधी विशेष्याचे धर्म विशिष्टावर जातात। असा धर्माचा व्यवहार या अगोदर आपण अवच्छेदवादी आणि आभासवादी यांच्या सिद्धांतांचा थोडासा फरक पाहिला। अवच्छेदवादी म्हणजेच विशेषण आणि
उपाधी मानून विशिष्ट असे त्या ठिकाणी तत्व मानतो तो वेगळेच. म्हणून अवच्छेदवादी अंतःकरण व्यापक चैतन्यास अंतःकरण अवच्छेदक मानून वेगळं मानून, अवच्छेदक म्हणजे वेगळं करून, त्याला जीव समजतात. म्हणजे अंतःकरण वेगळं आणि जीव चैतन्य वेगळं असं मानतात. म्हणून त्यांना अवच्छेदवादी म्हणतात. अवच्छेद करतात, वेगळं मान तुकडा पाडतात. आणि आभासवाद्याचं तसं नाही. ते अंतःकरणालाच विशेषण आणि उपाधी मानतात. त्यालाच विशेषणच अंतःकरणच विशेषण मानतात आणि त्याच्यामध्ये चैतन्याचा म्हणजे कुटस्थ चैतन्याचा आभास मानतात. मग त्याला आभासवादी म्हणतात. असं त्या दोघांमध्ये काय तो किंचित फरक आहे. पण दोन्ही मतामध्ये विशेषणासहितच चैतन्य जीव आहे अशी मानण्याची त्यांची प्रथा आहे. असा हा यत्किंचित संबंध. पण विशेष जो चैतन्य अंश त्याच्या ठिकाणी विशेष जे चैतन्य अंश आहे कुटस्थ त्याच्या ठिकाणी मात्र संसार धर्म हे ते दोघंही मानित नाहीत. आभासवादी मानित नाहीत आणि अवच्छेदवादी मानित नाहीत कुटस्थाच्या ठिकाणी. मग हे संसार धर्म कोणाच्या ठिकाणी मानतात? तर आभासाच्या ठिकाणी, जीवाच्या ठिकाणी. संसाराचे धर्म जीवाच्या ठिकाणी मानतात. असा त्यांच्या दोघांच्या सिद्धांतामधला थोडासा फरक आहे. आणि मग तसं सांगून या विशिष्टावर प्रतीतीत होणारे, जीवाच्या ठिकाणी प्रतीतीत होणारे, अनुभवाला येणारे विशेषणाच्या व विशेष्याच्या धर्माचा व्यवहार, याच्या व्यवहारामध्ये थोडासा भेद होतो. तो कसा? आता सुरुवातीला विशेष्य म्हणजे काय? विशेष्य म्हणजे चैतन्य, आत्मा, साक्षी त्यालाच म्हणायचं. आणि ते कसं आहे? विशेष्य आहे. आणि विशेषण काय आहे? अंतःकरण आहे की नाही? किंवा साभास असणार उपाधी, आभासासहित असणारी उपाधी, याला काय म्हणायचं? विशेषण. आणि विशिष्ट कोण? जीव, संसारी, कर्ता भोक्ता असा मानणारा. आणि त्यालाच शास्त्रामध्ये प्रमाता मानतात. मग हे झाले विशिष्ट आणि प्रमाता, जीव किंवा आभास. आता हे विशिष्टाच्या ठिकाणी, आता विशिष्ट काय आहे? जीव आहे. आणि ते विशिष्टाच्या ठिकाणी प्रतीतीत होणाऱ्या धर्मात, त्या जीवाच्या ठिकाणी होणाऱ्या धर्मात, संस्कारात म्हणा, त्या जीवाच्या कर्मात म्हणा किंवा ज्ञानात म्हणा, जीवाच्या विशिष्ट जो जीव आहे त्याच्या ठिकाणी प्रतीतीत होणाऱ्या धर्मात असा अनुभव आहे की
आता जीवाला आपण जर पाहिलं तर हा जीव 3 प्रकारानं प्रतीतीला येतो. किती प्रकारानं? हा. आता त्याच्या ठिकाणी तसे प्रकार का होतात? तसे 3 धर्म त्याच्या ठिकाणी का होतात, निर्माण होतात? तर जीव एका सत्तेमध्ये राहत नाही. हा जीव एका सत्तेत नाही राहत. त्याला व्यावहारिक सत्ता आहे, प्रातिभाषिक सत्ता आहे आणि पारमार्थिक सत्ता, ह्या तिन्ही सत्ता तो भोगतो. मग कधी कधी तो स्वप्नातही असतो, झोपेतही असतो आणि जागृतीतही असतो. तिन्ही अवस्थामध्ये तो फिरतो किंवा त्याला तिन्ही अवस्था येतात, है की नाही? मग कधी कधी त्या जीवावर विशेषणाचे धर्म जातात. कधी कधी विशेषण त्याचे धर्म त्याच्यावर टाकतो, म्हणजे उपाधी त्याच्यावर, अंतःकरण त्याच्यावर धर्म टाकतो. आणि त्यावेळेस मग त्याला काय वाटतंय, मी संसारी आहे, मी कर्ता भोक्ता आहे का नाही? आणि मग कधी कधी जे विशेष आहे ते विशेष त्या जीवावर त्याचे धर्म येतात. कधी ज्या काली तो जीव कार्य करत नाही, तो कोणत्याच कार्यामध्ये राहत नाही आणि त्या कार्याचं त्याला ज्ञानही नसतंय, स्मृतीही नसते, अनुभवही नसतो, म्हणजे ह्या जगतातला त्याचा काहीही संबंध नसतो. त्यावेळेस विशेषाची धर्म त्या जीवाच्या ठिकाणी येतात आणि मग त्यावेळेस त्याला निद्रा अवस्था असते. त्यावेळेस विशेषाचे धर्म ज्यावेळेस विशिष्टावर येतात त्यावेळेस तो विशिष्ट काय जाणतो का? कारण त्यावेळेस तो कसा होतो? विशेष रूप होतो. म्हणून झोपेमध्ये तो कसा आहे? विशेष स्वरूप आहे त्याचं. म्हणजे खरं स्वरूप म्हणजे त्याचं कसं आहे, ते विशेष आहे ना. मग ते स्वरूप त्याला, विशिष्टाला, हे कशामुळे ते प्राप्त व्हायलंय? विशेषाचे धर्म विशिष्टावर आले म्हणून. म्हणजे विशिष्ट आहे तो विशेषासारखा त्या धर्मानुसार झाला. मग त्याचे धर्म कसे आहेत? झोपेतल्यासारखे, जाणणे नेणणे भगवंती नाही. मग झोपेमध्ये काय आहे? जाणणे नाही आणि नेणणे बी नाही. जाणीत नाही असं बी तो जाणीत नाही, मी काही जाणीत नाही असंही जाणीत नाही, आणि मी काही जाणतो असं बी जाणीत नाही. मग ते कुटस्थाचं स्वरूप आहे. मग त्या स्वरूपाकार होतो तो. पण लगेच ती झोप गेली की तो स्वप्न अवस्थेतही जातो. मग ते विशेषणाचे धर्म त्याच्यावर जातात आणि मग त्या ठिकाणी तो अंतःकरणा वाचून जे विशेषण ज्ञान आहे त्या ज्ञानावरच, अंतःकरणाच्या ठिकाणी जे ज्ञान आहे त्या ज्ञानावरच तो त्या ठिकाणी पदार्थाची उत्पत्ती करतो. म्हणजे विशेषणाचा धर्म त्याच्यावर गेला की त्या ठिकाणी तो स्वप्न प्रतीतीला येतो आणि विशेषाचा धर्म त्याच्या ठिकाणी आला की निद्रा अवस्थेला जातो. आणि कधी कधी त्या दोघाचे याच्यावर जर आले धर्म, कधी कधी म्हणजे जागृतात विशेषाचे बी येतात आणि विशेषणाचे बी येतात.
दोघाचे धर्म त्याच्यावर येतात. मग त्यावेळेस त्याला मी ब्रह्मरूप आहे असंही वाटतंय आणि ती थोडीशी वृत्ती आली आणि ती गेली की वाटतंय मी संसारिक आहे, मी कसा ब्रह्म असू शकेल असंही वाटतंय. म्हणजे कधी कधी ते दोन्ही जागृतीमध्ये दोन्ही बी येतात. किंवा जागृतीमध्ये आत्मज्ञान करून घेऊन त्याला मी मुक्त आहे असं वाटतंय, मी ब्रह्मरूप आहे असं वाटतंय. आणि जर समजा आपण श्रवण नाही केलं, ज्ञान नाही प्राप्त झालं, तर मी संसारिकच आहे असं वाटतंय. मग संसारिक आहे असं वाटतंय त्यावेळेस विशेषणाचा धर्म मानायचा, अंतकरण विशेषणाचा. अंतकरण हे विशेषणच आहे ना, त्याचा धर्म मानायचा विशिष्टाच्या ठिकाणी, जीवाच्या ठिकाणी, आहे का नाही. आणि जर त्यावेळेस त्याला मी मुक्त आहे, मी ब्रह्मरूप आहे असं वाटतंय, त्यावेळेस म्हणायचं विशेषाच्या धर्माने युक्त झाला तो. म्हणजे तो ज्या धर्म त्याच्यावर धर्म लादल्या जातात विशिष्टाच्या ठिकाणी, म्हणून तो विशिष्ट होतो ना. मग आता हे जीवाची म्हणजे विशिष्टावर प्रतिष्ठित होणाऱ्या विशेषणाच्या व विशेष्याच्या धर्माचा व्यवहाराचा भेद आहे. त्यांच्या धर्माचा व्यवहाराचा भेद आहे. आणखी पहा की जर समजा घट आकाश आणि त्याचा घट आकाशाचा नाश झाला, तर या ठिकाणी विशेष्य काय आहे, विशेषण काय आहे आणि विशिष्ट काय आहे. घट आकाशाचा नाश झाला ह्या वाक्यामध्ये पाहता विशेष्य आकाश आहे, विशेष्य आकाश आकाश आहे, विशेषण घट, विशेषण घट आणि विशिष्ट घट आकाश. घट आकाश हे काय झालं, विशेषण झालं. आता जर समजा घटामधलं जे आकाश आहे ते विशिष्ट आहे, घटाला धरून ते काय झालं, विशिष्ट झालं. पण विशेष्य काय आहे त्याच्यात, आकाश महाआकाश आहे, हे का नाही. आणि विशेष्य झालं आणि विशेषण घट, है का नाही. विशेषण काय, हा त्या आकाशाला विशेषण काय लागायले, घटाचं विशेषण लागायले, म्हणून घट आकाश व्हायले ते. आणि विशिष्ट त्याच्यामुळेच ते घटातला आकाश विशिष्ट व्हायले, घट आकाश त्याला नाव आले. आकाशाला तसं नाव घट जर नसलं तर तिथं म्हणता येते का, म्हणून त्या घटामुळे त्याला नाव यायले त्या आकाशाला, आणि ते विशिष्ट प्रकारचा आकाश व्हायले तिथं घटामुळं. आणि जर समजा घट आकाशाचा नाश झाला असं जर कोणी म्हणलं तर कशाचा नाश झाला, विशेषणाचा, हा विशेषणाचा म्हणलं काय, घटाचा म्हणलं काय, एकच उत्तर आहे, है का नाही. घटाचा नाश झाला, पण प्रतीती कोणावर जाती, घट आकाशाचा कोणाचा नाश झाला म्हणायले ते वाक्य, आकाशाचा, है का नाही. बरं, आकाशाचा नाश संभवनीय आहे का, पण हे वाक्य काय म्हणायले, घट आकाशाचा नाश झाला. आता घटाचा नाश झाला तरच घट आकाशाचा नाश होईल, म्हणजे त्याच्या ठिकाणी विशेषण जे आलं होतं ते विशेषणाचा नाश होणार, है का नाही. पण त्या आकाशाचा नाश होणार का, मग घट आकाशाचा नाश झाला म्हणण्यामध्ये घटाचाच नाश झालाय वास्तविक पाहता, पण धर्म कोणावर चालले तर आकाशावर चालले तर, है का नाही. तसं जर समजा एखादा मनुष्य मेला, तर त्याच्यामध्ये कोण मेला म्हणते तर तेच आपण ज्याच्याशी व्यवहार करीत होतो का तेच मेला. आणि त्याच्यामध्ये आपण मनुष्याच्या ठिकाणी कोण मानतो, त्याची उपाधी मानतो, म्हणजे विशेषणाला मानतो का त्या विशिष्टाला मानतो, विशेषणालाच मानतो, आहे का नाही. त्या विशेषणाला मानतो आपण, पण ते विशेषण ते आहे का, तो विशिष्ट आहे, है का, तो विशिष्ट आहे का नाही.
मग तो विशिष्ट त्या ठिकाणी नाश पावतो का? पण धर्म कोणावर जात येतं? विशिष्टावर. हा, पण तो मरत नाही. तसं त्याप्रमाणे हे जे जीवाला जे धर्म आले जीवावर, ते खरे धर्म त्याचे आहेत का? मग हे धर्म कोणाचे येतं? उपाधीचे धर्म आहेत. पण ते धर्म त्याच्यावर चालले. तर इथंच समजून घ्यायची जीवाला गरज आहे की हे धर्म माझे नाहीत, हे कोणाचे येतं? विशेषणाचे धर्म आहेत, अंतःकरणाचे धर्म आहेत, है का नाही? पण आळ त्याच्यावर यायलाय, विशिष्टावर तसा आळ यायलाय. म्हणून या वाक्यामध्ये विशेषण जो घट त्याचा नाश होतो, विशेष जे आकाश त्याचा नाश होत नाही. असे असूनही विशेषणाच्या नाशाचा भ्रम, विशेषणाच्या नाशाचा भ्रम विशिष्ट जे घट आकाश आहे का त्याच्यावर दिसतो. विशिष्ट जे घट आकाश आहे का त्याच्यावर दिसतंय. पण त्याचा नाश संभवनीय नाही. नाश उपाधीचाच होता असतो, विशेषणाचाच होता असतो, है का नाही? म्हणून आकाशाचा नाश होत नाही, तसा जीवाचा नाश होत नाही, जीव चैतन्याचा नाश होत नाही. मग त्याला जे मिळालेलं जे विशेषण म्हणजे उपाधी आहे त्याचा नाश होतो, त्याचा नाश होत नाही. मग जीव अविनाशी आहे का नाही? ह्या वाक्यावरून आता दुसरं एक वाक्य देतात. आता याच्यामध्ये हे दृष्टांत का दिलाय त्यांना? तर कशाचा धर्म कशावर गेला या दृष्टांतामध्ये? विशेषाच्या नाशाचा भ्रम, म्हणजे जे विशेषण उपाधी जे आहे त्याचा धर्म कशावर गेलाय? विशिष्टावर गेला, आहे का नाही? मग या ठिकाणी विशेषण जे आहे का ते धर्म विशिष्टावर टाकले. या वाक्यामध्ये विशेषणानं धर्म कशावर टाकले? विशिष्टावर टाकले. पण ते धर्म त्या विशिष्टाचे आहेत का? विशेषणाचेच आहेत, पण त्या विशेषणानं धर्म विशिष्टावर टाकले. हा एक दृष्टांत झाला. म्हणजे कधी कधी ते म्हणले ना की कधी कधी विशेषण विशिष्टावर धर्म टाकतंय आणि कधी कधी विशिष्टावर धर्म टाकतंय. त्याच्यातला हा एक उदाहरण आहे. आता दुसरं उदाहरण पहा. कुंडलवान पुरुष निद्रिस्त आहे. कुंडलवान पुरुष, कुंडलवान म्हणजे कानामध्ये ज्याच्या कुंडल आहेत असा पुरुष झोपलेला आहे. निद्रिस्त आहे म्हणजे झोपलेला आहे. आता या ठिकाणी विशेष कोण आहे? पुरुष आहे का नाही? तो झोपलेला पुरुष तो विशेष आहे का नाही? आणि विशेषण काय आहे? कुंडल विशेषण आहे त्याला लागलेले, आहे का नाही? आणि विशेष पुरुष आहे, विशेषण त्याचे कुंडल आहेत. आता काय राहिलं? विशिष्ट कोण? मग कुंडलवान पुरुष, आहे का नाही? त्या विशेषणानं तो युक्त झाला म्हणून कुंडलवान पुरुष झाला. मग या ठिकाणी या वाक्यात कुंडल हे विशेषण आहेत आणि पुरुष विशेष आहे. आणि कुंडलवान पुरुष विशिष्ट आहे, त्यात विशेषणाचे ठिकाणी निद्रा संभवत नाही. विशेषणाच्या ठिकाणी निद्रा संभवते का? कुंडल कशी झोपी जाते ना? पण कुंडलवान पुरुष झोपी गेलाय. आता त्याच्यामध्ये अर्थ काय घ्यायचा? ज्यानं कुंडल घातले तो पुरुष झोपी गेलाय. म्हणजे त्या ठिकाणी झोपी गेलेलं कोण आहे? विशेषाला झोप लागली, पण विशेषणाला त्याला झोपच येत नाही ना. पण त्या ठिकाणी काय म्हणतात? कुंडलवान पुरुष झोपी गेलाय.
मग या ठिकाणी कुंडलवान पुरुष विशिष्ट आहे, त्यात विशेषणाचे ठिकाणी निद्रा संभवत नाही, कुंडलाच्या ठिकाणी निद्रा संभवत नाही. आणि ती विशेष्य जो पुरुष त्याच्या ठिकाणी आहे, निद्रा कोणाच्या ठिकाणी? पुरुषाच्या ठिकाणी आहे, पण विशिष्ट जो कुंडलवान पुरुष त्याच्या ठिकाणी दिसते. विशेष जे कुंडलवान पुरुष कोण? विशेष जो विशेष जो पुरुष त्याच्या ठिकाणी आहे निद्रा, पण विशिष्ट जो कुंडलवान पुरुष त्याच्या ठिकाणी दिसते. निद्रा कोणाच्या ठिकाणी दिसते? कुंडलवान पुरुषाच्या ठिकाणी निद्रा दिसते. पण निद्रा कोणाचं खरी? विशेष त्या पुरुषाच्या ठिकाणी. मग निद्रिस्त कुंडलवान बी यायलेत त्याच्यात. म्हणजे धर्म कोणी कशावर टाकलाय आता इथं? विशेषणावर हा, कोणी? विशेषणावर धर्म टाकले, है का नाही? म्हणजे ते काय गेला? झोपी गेला. असं राहिले. मग कधी कधी विशेषण विशिष्टावर धर्म टाकताय आणि कधी कधी विशेषणावर धर्म. असं या ठिकाणी विशेष जे पुरुष त्याच्या ठिकाणी आहे, काय आहे? निद्रा, है का नाही? मग विशेषाच्या ठिकाणी निद्रा आहे, पण विशिष्ट जो कुंडलवान पुरुष त्याच्या ठिकाणी दिसते. निद्रा कुंडलवानासहित निद्रा त्या ठिकाणी दिसते. म्हणजेच त्या ठिकाणी विशेष धर्म विशेषणावर टाकायला. म्हणजे कधी विशिष्टावर धर्म टाकतो आणि कधी विशेषणावर, है का नाही? विशेषणावर टाकतो आणि कधी विशिष्टावर टाकतोय. आता तिसरा दृष्टांत पहा. शस्त्री युद्धात गेला. शस्त्री म्हणजे शस्त्र धारण करणारा, ज्याच्याजवळ बंदूक आहे, धनुष्यबाण आहे म्हणा, काहीतरी शस्त्र आहे, तलवार आहे जवळ, असा पुरुष कुठे गेला? युद्धात गेला. आता यामध्ये विशेषण काय? शस्त्र, है का नाही? त्या शस्त्रानं ते युक्त असल्यामुळं विशेषण मानावं लागेल. आणि विशेष काय आहे? तो पुरुष आहे, शस्त्र धारण करणारा. आणि मग विशिष्ट कोण? शस्त्र धारण करणारा. हा, ज्याच्या हातामध्ये शस्त्र आहे तो कोण झाला? विशिष्ट झाला. आणि शस्त्र नसले तर तो विशेष आणि शस्त्र धारण केले म्हणून तो विशेषण युक्त झाला. आणि मग विशिष्ट कोण झाला? शस्त्र धारण करणारा तो विशिष्ट होणार. मग है का नाही? जर समजा तो रस्त्यानं चालला आणि कोणी जर विचारलं की इथून कोणी गेलंय का हो, तर तो म्हणतो हो, त्याच्याजवळ बंदूक होती, त्याच्याजवळ, म्हणजे विशेषणानं सांगतो. म्हणजे असा पुरुष इथून गेला म्हणतो तो. तसं याच्यामध्ये तो विशेषणानं युक्त, म्हणजे शस्त्र धारण केलेला आहे असा विशेषणानं युक्त तो विशिष्ट झाला, है का नाही? मग तो युद्धात गेला. आता जाणे हे काय आहे? त्याचं विशेषण आहे. युद्धात जाणे हे त्याचं विशेषण मानायचं. ते विशेषणानं युक्तच आहे. ते कोण? शस्त्री. हा, शस्त्री ते काय आहे? हा, तिथं तसंच ते म्हणजे योद्धा म्हणायचं त्याला. योद्धा, शस्त्री म्हणजे योद्धा. तो कुठे गेला? युद्धात गेला, है का नाही? मग युद्धात जाणे हे त्याचं विशेषण झालं, है का नाही? आणि विशेष शस्त्री झाला, है का नाही? आणि विशिष्ट हा, शस्त्र धारण केलेला हा विशिष्ट पुरुष. या वाक्यात शस्त्र विशेषण आणि शस्त्र धारण करणारा पुरुष विशेष आणि शस्त्री
हा विशिष्ट आहे, शस्त्री हा विशिष्ट आहे. युद्धात जाणे विशेषण, युद्धात जाणे हे काय विशेषण, व विशेषे या दोघांनाही घडते. याच्यामध्ये या वाक्यामध्ये विशेषण आणि विशेष्य, विशेषण आणि विशेष्य हे दोघांनाही घडते. ते विशेषण व विशेष या दोघांनाही घडते. कोणाकोणाला? युद्धात जाणारा आणि शस्त्री ह्या दोघांनाही घडते. म्हणजेच या ठिकाणी शस्त्री युद्धात गेला या म्हणण्यामध्ये कोण गेला युद्धामध्ये? शस्त्र धारण केलेला है का नाही, आणि शस्त्री है का नाही, हे दोन्ही त्या ठिकाणी गेले ना. मग विशिष्ट विशेषणही गेलं आणि विशेष्यही गेलं है का नाही. मग कधी कधी हे दोन्हीचे धर्म कशावर चालले तर विशिष्टावर चालले. तर आता विशिष्ट कोण आहे? आपल्या इकडं जीव आहे का नाही. मग त्या जीवाच्या ठिकाणी उपाधीचे बी म्हणजे विशेषणाचेही धर्म विशिष्टावर जातात आणि विशेष्याचेही धर्म म्हणजेच कुटस्थाचे धर्म विशिष्टावर जातात है का नाही. दोघांचे बी, उपाधीचे बी आणि विशिष्याचे बी. कोणावर? विशिष्टावर, जीवावर. म्हणजेच अंतःकरणाचे धर्म जीवावर जातात आणि कुटस्थाचे धर्म जीवावर जातात. आता ती अवस्था, यांच्यात अवस्था पाहिजे. ज्या वेळेस आता विशेषणाचे धर्म विशिष्टावर आहेत आणि विशेष्याचे बी धर्म विशिष्टावर आहेत, त्यावेळेस त्या जीवाची अवस्था कोणती असेल? साधक अवस्था म्हणावी लागेल. त्या साधकाला कधी कधी मी ब्रह्मरूपी वाटतं आणि कधी संसारिक बी वाटतं, कारण दोन्ही धर्म नांदायलेत तिथं है का नाही. ती अवस्थाच तशी असते ना. म्हणजे स्मरण कधी होत आहे आणि लगेच विस्मरणात जाते ते स्मरण झालेलं. मग विस्मरणामध्ये प्रभाव कोणाचा म्हणायचा? अंतःकरणाचा है का नाही. विस्मरणामध्ये प्रभाव अंतःकरणाचा आणि स्मरणामध्ये चैतन्याचा, कुटस्थाचा. मग त्यावेळेस त्याला अनुभव काय येईल? मी ब्रह्मरूप आहे है का नाही. जेव्हा याचं विस्मरण होईल त्यावेळेस मी संसारिक आहे. म्हणजे कधी कधी असंही होत आहे. म्हणजे नेमका असाच याचा नियम आहे असं काही म्हणता येत नाही. जीवाच्या विशिष्टाच्या ठिकाणी, जीवाच्या ठिकाणी की हेच धर्म त्याच्यावर पडतात. मग कशाचे? विशेषणाचे धर्म विशिष्टावरच जातात, दुसरे कोणाचे धर्म तिथं जात नाहीत असं नाही. विशेषाचेही धर्म विशिष्टावर जातात. म्हणून जर एखादा मनुष्य एखाद्या टेकडीवर उभा राहिला तर कधी कधी त्याच्या अंगावर अंधारही पडतो. त्याचं शरीर अंधकारानंही दिसणार नाही आणि कधी कधी त्याच्यावर ऊनही पडत, तो प्रकाशानंही प्रतीतीला येतो है का नाही. म्हणजेच तो अशा टेकडीवर उभा आहे की ते कधी उन्हातही असतो आणि कधी सावलीतही असतो, अंधारातही असतो है का नाही. आणि कधी कधी त्याच्या ठिकाणी ऊनही असतं आणि अंधारही असतो, म्हणजे ती सावली है का नाही. सावलीमध्ये ऊनही आहे आणि अंधारही आहे. हे जाऊ द्या. हे जरी नाही समजलं तर हे धरा, पती आणि पत्नी. पती आणि पत्नी. पतीच्या ठिकाणी काय म्हणायचं? विशेष, विशेष. आणि पत्नीच्या ठिकाणी विशेषण
आहे का नाही? हो. आणि ह्या दोघापासून जे निर्माण होतं ते काय? विशिष्ट. विशिष्ट मुलगा. आता हे सोपं झालं का नाही? हे 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 अवघड सांगते तो. आता हे काय विशेष, विशेषण आणि विशिष्ट हे लगेच कळालं का नाही? मग आता विशेषाचे धर्म, विशेषाचे धर्म विशिष्टावर जातात. हे कशावरून समजायचं? तर जर समजा ते लेकरू बापावर नागडोळे जर त्याचे तसे दिसले, त्याचा रंग तसा दिसला, बाप जर गोरा असला आणि माय जर काळी असली, आणि लेकरू जर समजा गोर झालं आणि बाप जर गोरा असला, नाकेला असला, तर त्या मुलाचे धर्म जर तसे दिसले तर आपण काय म्हणतो? माझ्या लेकरू बापावरच गेलंय म्हणतात का नाही? मग त्याच्या ठिकाणी धर्म कोणाचे आले? विशेषाचे धर्म आले, है का नाही? आणि त्यालाच पुन्हा दुसरं होतं, माय काळी असती आणि ते काळं जन्मत, माय काळी असती ते काळं जन्मत. आणि मग पुन्हा म्हणतात बघा ना, पहिलं बापावर गेलो आणि हे मायवर गेले. म्हणजे कवा कवा विशेषणाचे धर्म विशिष्टावर जातात, है का नाही? ते म्हणले पण आता हे दोन कळाले, मग ते तिसरं नाही कळालं. दोघाचे धर्म त्याच्यात संगच, हे कसं काय? म्हणले नाकडोळं बापासारखे, मग रंग माय सारखाच आहे. असं होतं का नाही? आता विशिष्टाच्या ठिकाणी नेमका एक धर्म करता येतो का? तसा नियम करता येत नाही. म्हणून ते म्हणले कधी कधी असं होतंय, कधी कधी तसं बी होतंय. म्हणून त्याचप्रमाणे विशेष्य जे साक्षी चैतन्य, विशेष्य जे साक्षी चैतन्य, त्याच्या ठिकाणी संसार धर्म यत्किंचितही नाहीत. त्याच्या ठिकाणी संसार धर्म, कारण त्याला विशेषणच नाही. विशेषाला विशेषण कुठे? विशेषाच्या संबंधात येत नाही ते, आणि विशेषणी त्याला विषय होत नाही, आणि त्यालाही हे विषय होत नाही. म्हणजे एकमेकाशी ते एकाला विषय होत नाही. कारण ते फक्त विशेषण जे अंतःकरण आहे का, विशेषण जे अंतःकरण आहे का, त्याच्या ठिकाणी आहेत. हे धर्म कोणाच्या ठिकाणी? मग विशेषण. हे धर्म विशेषाच्या ठिकाणी नाहीत, विशेषणाच्या ठिकाणी आहेत. हे मागे जीव चैतन्याचे लक्षण सांगता वेळेस सांगितलंय म्हणाले, ते हे सांगितलंय म्हणाले, सांगितलंय ना मग की हे धर्म कोणाचे येतं? अंतःकरणाचे म्हणून सांगितलेले. हो, म्हणून ते म्हणाले की हे मागे जीवाचे लक्षण सांगता वेळेस हे सांगितलेलं, स्पष्ट करून दिलेलं आहे. आता विशेषण जे अंतःकरण आहे, विशेषण जे अंतःकरण आहे त्याच्या ठिकाणी संसार धर्माची, त्याच्या ठिकाणी विशेषणाच्या विशिष्ट जो प्रमाता, जो विशिष्ट प्रमाता म्हणजे जीव. प्रमाता म्हणजे कोण? जीव. याच्या ठिकाणी प्रतीती येते. कोणाची? विशेषणाची, विशेषणाच्या धर्माची, संसार धर्माची. विशिष्ट जो प्रमाता याच्या ठिकाणी प्रतीती येते. कोणाची? विशेषणाची येते, प्रतीती येते. आणि त्याप्रमाणे मग जीव काय म्हणतो? मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, असा जीवाचा व्यवहार होतो. आता कर्ता भोक्ता हे कोणाचं? विशेषणाचे कार्य ते, है का नाही? विशेषण हे करतं, उपाधी ते करती, है का नाही? आता हे धर्म ते विशेषणाचे, पण ते धर्म त्या विशिष्टावर ते घालतं. कशावर?
विशिष्टावर जीवावर घालतं. आणि मग तो जीव काय म्हणतो, बरं येणं घातले धर्म जीवावर त्यानं घ्यावा का हो? बरं हे घालीत असन त्याच्यावर धर्म का ते घेत असन? तेच घेत असं. बघा ना, आता इथं काय म्हणायले तर त्याप्रमाणे मी करता भोगता आहे असा जीवाचा व्यवहार होतो. कोणाचा व्यवहार होतो? जीवाचा होतो. हा व्यवहार जीवाचा होतो तसा. मीच करताय मी भोगताय कोण म्हणायले? विशिष्ट का ते अंतःकरण त्याला म्हणायले का तू करतायस तू भोगतायस? ते जड आहे ना. विचार करण्याची क्षमता कोणात आहे? आभासामध्ये, त्यात जीवामध्ये आहे का नाही? पण तो संसार वरील विचाराने केवळ अंतःकरणाचा आहे. वरील विचारानं म्हणजे सिद्धांताच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर हे सांसारिक धर्म आहेत, हे अंतःकरणाचे आहेत, त्या जीवाचे नाहीत. पण तो जीव बळच त्याच्या अंगावर ओढून घ्यायलाय. म्हणून अधिष्ठान आत्मचैतन्याचे नाहीत. अधिष्ठान आत्मचैतन्याचे तर नाहीतच, आणि जीवाचेही नाहीत, पण ते ओढून घ्यालाय. मग हाय तर कोणाचे? अंतःकरणाचे, है का नाही? हे हिशोबाला म्हणजे जमलं. या सिद्धांताचा मुमुक्षुने वारंवार विचार करणे गरजेचे आहे, आवश्य आहे. कोण्या सिद्धांताचा? की हे संसार धर्म विशेषणाचे आहेत, अंतःकरणाचे आहेत, हे माझे नाहीत, आणि चैतन्याचे तर म्हणजे विशेष चैतन्याचे तर नाहीच नाही, अशी समजूत त्या विशिष्टानं म्हणजे जीवानं घ्यायला पाहिजे. या सिद्धांतावर त्यानं राहायला पाहिजे. आणि जर हे सिद्धांत त्या विशिष्टाला नाही कळाला, जीवाला जर हे सिद्धांत नाही कळाला, तर तो कोण्या भ्रांतीमध्ये राहणार? हे संसार धर्म माझेच आहे. आणि तो मी कोणाला म्हणणार? जे कर्म करायला आहे शरीर, है का नाही, त्यालाच मी म्हणणार. आणि मग ते मेलं की मी मेलो म्हणणार ना, है का नाही? आणि ते जन्मलं की मी जन्मलो असं म्हणणार. मग शरीराला दुःख झाले की त्याला दुःख होणार. शरीराला इंद्रियाला सुख झालं म्हणजे तो इंद्रियाच्या विषयाच्या सुखामध्ये सुख मानणार, है का नाही? आणि तो खरा सुखरूप कोण आहे? तो स्वतः आहे, आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला आहे. अहो ते त्याचं सुख आहे. हे बघा ना, पदरचं ध्यान काहीतरी आहे ना, पदरचं देऊन तोंडाकडे बघा, पदरचं देऊन तोंडाकडे बघा. हा, हातचं सोडून, हा, हातचं सोडून पळते नाही, हातचं सोडून पदार्थाच्या मागं लागणं. हा, हातचं सोडायचं आणि पदार्थाच्या मागं लागायचं. आता सुख जे आहे त्या प्रमात्याच्या हातचं आहे, त्याच सुख आहे, तेच सुखरूप आहे. आणि मग त्यानं सुख कशात मानायलाय? विषयामध्ये मानायलाय. आता हे विषय कसे येत? पदरचे आहेत, म्हणजे दूरचे येत, है का नाही? आणि त्याच्यात मग सुख मानायलाय. आता हे कोणता शहाणपणा म्हणावी? मग यालाच भ्रांती म्हणायलेत नाही. हीच काय? भ्रांती. आता याला सुख मानायचंय तर यानं याच्यातच मानावं का नाही? पण याच्यातली याच्यात त्यानं सुख माने नाही, आपल्यातली आपल्यात स्वसुख त्यानं मानावं, पण स्वसुख मानेना. तो त्याचं सुख कशात मानायलाय? दुसऱ्याच्या ह्याच्यात मानायला. हा, मग तिथं माणूस तर त्यानं त्याच्यातच मानायला, तर काय बिघडतंय का?
इंद्रियात सुख माणूस तर त्यानं त्याच्यात सुखामध्ये सुख मानावं ना. पण नाही, काय काय सासा अशा असत्यात त्या सोनाला इतके बेजार करत्यात, इतके बेजार करत्यात, हटकून हटकून बर का. भांडे घासले की म्हणते स्वयंपाक कर, मी तर बाहेरून येते आणि मी तर झाला पाहिजे. आता भांडे घासायलीच ना हे झाले की स्वयंपाक कर, मी आता येते. ते आता येते म्हणते ना, ते आता येते म्हणायचं नसतंय ते. मग ती कुठं जाते? तिच्या मैत्रिणीच्या इथं. आता जर तिनं ते करू लागलं, स्वयंपाक करू लागला, तर काय बिघडलंय का? बिघडत आहे का? दोघीने मिळून करायचा ना. हा, दोघीने मिळून केलं तर काय बिघडत आहे का? पण नाही, ती काय म्हणते, इतके भांडे घासणं झाले की स्वयंपाकाला लाग आणि स्वयंपाक करून ठेवी, तवर मी येते. आणि ही जाऊन कुठं जाती? शेजारणीच्या इथं. आणि ती शेजारीने स्वयंपाक करायलेली असते. आणि मग ती स्वयंपाक करायला असली की तिचं लेकरू रडतंय. अगं 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 बघ त्याच्याकडे बघ. अहो रडू द्या, तसंच आहे त्याचं. इळा नबी म्हणते ती लेकराचं. इळा नबी तसंच बोंबलतय, रडू द्या. अगं नाही ग, 5 दशक मी करते भाकरी ती. असंच झालंय का नाही जीवाचं? म्हणजे घरच्या भाकरी करण्यापेक्षा स्वयंपाक करण्याकरता ती दुसऱ्याच्या इथं जाऊन काय करते? स्वयंपाकच करते ना. तसंच जीवाचं झालंय. स्वतःच सुख न मानता विषयामध्ये त्याच सुख घ्यायलाय, पण त्याला वाटायलंय का ते माझं सुख आहे म्हणून. आता त्याला वाटायलंय हे विषयातलं सुख आहे. मग झाली भ्रांती, झालं खालतं वरतं. असंच जीवाचं झालंय का नाही? आणि इतकंच झालंय, हे नीट व्हायला काय लागत आहे? हो, ज्ञानच लागत आहे. पण काय लागत आहे का? नुसती समजूत बदलायचंय की हो. हा, आता महाराजांना सांगितलंय की बाहेर जाऊन दुसऱ्याच्या भाकरी करू नको, आपण आपल्याच करायच्या आणि खाच्या. ऐका, आता ही नुसती इतकी समजूत घ्यायला काय लागत आहे का? पण नाही, सुधरत नाही. त्याला काय नाही झाला सांगायला. हा, माणूस घडीभर इकडं तिकडं जातय, हिंडतय, फिरतय. मग घडीभर का म्हणून? जसा जन्मालाच तेव्हापासून फिरायतलाच की. जसं जन्मायलंय तसं. अहो राटपाळणा तयार करतेत का? राटपाळणा ते तेव्हापासून फिरायलेलाच असतंय. ते फिरण्यासाठीच केलेलं असतंय. चाक कायासाठी असते? तर फिरण्यासाठीच असते. तर मग ते चाक व्हायचंय का आपल्याला? हा, अहो त्या चाका परता आखरी बरी आग बर, ते फिरत नाही. ते फिरणाऱ्यावर बसतंय, आहे का नाही? फिरणाऱ्याच्या मधात असते, मात्र फिरत नाही. मग आपण आख व्हावं. आखरी, हा, आखरी म्हणजे शेवट. आखरी म्हणजे शेवट. आणि त्या आखरीनं मीच खरी आहे, शेवट मीच आहे, सगळ्याचा अधिष्ठान मीच आहे, असं जर जाणून घेतलं त्या आखरीनं, तर मग तिच्या साठा जरी ठेवला तरी त्या आखरीला काय होणार आहे? वज होणार आहे का? मग वज आखरीनं कोणावर द्यावं? चाकावर, फिरत्यावर वज द्यायचं. प्राणावर द्यायचं, इंद्रियावर द्यायचं, हा, कर्मी इंद्रियावर द्यायचं, ज्ञानेंद्रियावर द्यायचं, याच्यावर वज द्यायचं. वज याच्यावर, भार याच्यावर देऊन टाकायचा. आणि आखरीनं म्हणजे त्या चैतन्यानं, जीवानं कसं राहायचं? त्या आखरीसारखं राहायचं. कारण ती मधातली, आखरीच्या खाली चाक येतं आणि आखरीच्या वरी साठा आहे का नाही? म्हणून माणसं जरी बसले साठ्यामध्ये, वज झालं तरी आखरीला वज होत नाही. ते वज चाकाला होतंय, ह्या फिरत्याला वज होतंय. मग फिरतं व्हावं का साठा व्हावा का आखरी व्हावं? अहो काही काही तर हे तिन्ही होत नाहीत म्हणते, बैलच झालेलं बरं. असे काही काही संसारामध्ये बैल आहेत, त्याला अजिबात कळत नाही. मग हे जर विचार
मनुष्य जन्माला येऊन होत नाही तर मग गाढवाच्या जन्माला जाऊन होतात का? आपला उद्धार आपल्यालाच करता येतो, म्हणून आपला विचार आपणच करायला पाहिजे. आपुला तो देव एक करून घ्यावा, ते नवीन जीवा सुख नव्हे. म्हणून संतांनी सांगितलं आहे त्याचा आपण वारंवार विचार करायला पाहिजे. आपला देव कोण? आपुला तो किती देव? एक देव सांगितलाय. एक देव करून घ्यावा. अनेक देवाच्या माग आहे का नाही? एकच करून घ्यावा. याच्यामध्ये आणखी लक्षार्थ असा आहे की एकालाच आपण प्राप्त व्हावं. अनेकाला प्राप्त होण्याची इच्छा केली तर तो भ्रम ठरेल. अनेकाला प्राप्त होण्याची इच्छा केली तर भ्रम ठरेल, आणि एकाला प्राप्त होण्याची इच्छा केली तर तो मुक्त होईल. कारण परमात्मा एकच आहे, ब्रह्मस्वरूप एकच आहे. आणि मग आपण जे वेगळे त्याच्यापासून वाटायलोत का, दोन्ही कसे एक आहेत, हा सिद्धांत हे म्हणतात करून घ्यावा, जाणून घ्यावा. म्हणून जीवाला हे आवश्यक आहे म्हणतात. या सिद्धांताचा मुमुक्षूनं काय करायला पाहिजे? वारंवार विचार करणं अवश्य आहे. कारण याचे इतका अवश्य दुसरं काहीही नाही. आवश्यकता कशाला द्यायची असते? मग जे कंपल्सरी असतं आणि जे ऐच्छिक असतं त्याला कंपल्सरी असतं, जे मुख्य असतं त्याला द्यावं लागेल ना, आहे का नाही? वेगवेगळं असतं त्याला द्यायची काय गरज आहे? म्हणून आवश्यक काय मानायचंय? तर आपणाला स्वस्वरूपाची प्राप्ती किंवा आनंदाची प्राप्ती, केवळ आनंदाची प्राप्ती. ही प्राप्ती त्याला कशानं प्राप्त होईल? तर त्याला वेदांत श्रवण, चिंतन, मनन, आहे का नाही, या साधनेनं त्याला स्वरूपाची ओळख होईल, म्हणजेच ब्रह्माची. कारण त्याचं स्वरूपच कोणाचं आहे? ब्रह्माचं स्वरूप आहे. म्हणजेच जो प्रमाता जीव झालाय का, त्या प्रमाता जीवाचं मुख्य स्वरूप काय आहे? जे साक्षी चैतन्य, आत्मचैतन्य, ते त्याचं खरं स्वरूप आहे. हे त्यानं अपरोक्ष जाणून घ्यावं, आहे का नाही? आणि ते अपरोक्ष त्याला कळालं की मग मात्र त्याला पुन्हा जन्मणे आणि मरणे ही भ्रांती त्याच्या ठिकाणी राहत नाही. म्हणून ते म्हणतात की मुमुक्षुने वारंवार याचा विचार करावा. यापुढं अवच्छेदवाद आणि आभासवाद यातील युक्तता सांगणार आहे, ते आपण उद्याच्या वेळात बघू. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.